नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मुळ्याची शेंगाची भाजी। सर्वप्रथम कढईमधील तेल टाका, गरम झाल्यानंतर त्यात टाका आता मोहरी तडतडल्यानंतर त्यात टाका आता लसूण पण चांगला परतून घ्या। परतल्यानंतर त्यात टाका आता कढीपत्ता टाकल्यानंतर कांदे परतून घ्या चांगला। कांदे लाल झाल्यानंतर त्या कांदा परतल्यानंतर लाल तिखट टाका। लाल तिखट टाकल्यानंतर त्यात टाका आता धनिया पावडर, हळद टाकून चांगला परतून घ्या। परतल्यानंतर त्यात मुळ्याची शेंगा टाकून चांगला परतून घ्या। परतल्यानंतर त्या मुळीची शेंगा हाताने तोडून घ्या, चिरून घेऊ नका। त्यात टाका आता मीठ टाकून आणखी थोडं परतून घ्या। शेंगाची कूट, कारळाचं कूट टाकून मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्यात टाका थोडंसं आता थंड पाणी टाका। थंड पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकून ठेवा। आपली मुळीची शेंगाची भाजी तयार आहे। भाकरी सोबत एकच नंबर लागतो, खाऊन बघा। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मुळ्याची शेंगाची भाजी। सर्वप्रथम कढईमधील तेल टाका, गरम झाल्यानंतर त्यात टाका आता मोहरी तडतडल्यानंतर त्यात टाका आता लसूण पण चांगला परतून घ्या। परतल्यानंतर त्यात टाका आता कढीपत्ता टाकल्यानंतर कांदे परतून घ्या चांगला। कांदे लाल झाल्यानंतर त्या कांदा परतल्यानंतर लाल तिखट टाका। लाल तिखट टाकल्यानंतर त्यात टाका आता धनिया पावडर, हळद टाकून चांगला परतून घ्या। परतल्यानंतर त्यात मुळ्याची शेंगा टाकून चांगला परतून घ्या। परतल्यानंतर त्या मुळीची शेंगा हाताने तोडून घ्या, चिरून घेऊ नका। त्यात टाका आता मीठ टाकून आणखी थोडं परतून घ्या। शेंगाची कूट, कारळाचं कूट टाकून मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्यात टाका थोडंसं आता थंड पाणी टाका। थंड पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकून ठेवा। आपली मुळीची शेंगाची भाजी तयार आहे। भाकरी सोबत एकच नंबर लागतो, खाऊन बघा।